आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। टेंबीपाडा भांडूप पश्चिम इथे राहणाऱ्या सासूबाई आहेत अलका दत्ताराम महाडी, सुनबाई आहेत वैशाली प्रमोद महाडी। या महाडी कुटुंबाला आज बोलतं करूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना। ती ओरडते म्हणून मला राग येतो, मग ते पोरांना ओरडते, दुसरं काय नाही। सासूबाईंना आम्ही आराम करा असं सांगतो, त्यांना राग येतो। जास्त बचत करायची सवय म्हणून ते असं कधी बसनी रिक्षाने जात नाही, चालत जातात, म्हणून आम्ही त्यांना रागवतो। ते त्यांना पटत नाही की आम्ही त्यांना असं हे ओरडतो वगैरे। आता तिने मला काम सांगितलं, मी नाही केलं तर त्याच्यामुळे तिला राग येतो। बायको शांत बसून राहते, आई म्हणजे बोलत नाहीत की बाबा नाही बाबा हे ह्या कामाला हात लाव, त्या कामाला हात लाव। आमच्या दोघींमध्ये जर भांडण वगैरे झाली काय म्हणजे थोडेसे रुसवे फुगवे तर मिस्टर मला समजवतात की हा जाऊ दे, नको आईचा राग मानू वगैरे असं बस। घ्या उखाणा। दत्ताला प्रिय गाय, महादेवाला प्रिय नंदी, प्रमोदरावांच्या जीवावर मी आनंदी। द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे काका, माझी काकी, नमस्कार। हे सासूबाई, नंदेच्या सासूबाई, माझे आई वडील, मिस्टर, सासूबाईंच्या मैत्रिणी, मागे दीर, भाऊ, वहिनी, बहीण, काका, आणि हा सगळा माझा महावीर निवास, माझ्या चाळीतले सगळे, आणि ही माझी चिल्ली पिल्ली मंडळी। अरे वा। हा माझा मुलगा साईराज, आणि ह्या माझ्या सासूबाई। किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष। 14 वर्ष। मग माहेर कुठलं? पुणे, खेड शिवापूर। तुमचं बालपण कुठलं? खेड शिवापूर। म्हणजे माझी आत्ताच लागते ती। हो का? त्यामुळे बालपण तिकडचं। आणि म्हणजे आमचं लव्ह मॅरेज पण आहे तसं। म्हणजे तो माझे हे काका आणि काकी यांच्या घरी शिकायला होता। कोण? म्हणजे माझे मिस्टर, म्हणजे प्रमोद, मी त्याला नावाने हाकणार ते। कळलं मला। मग तिथे जमलं आमचं। अभ्यासासाठी ठेवलं होतं ना तिकडे? काय झालं, कसं काय? तिकडे असताना कोण चिडवायचं की बाबा, कोण चिडवायचं? मामाच किंवा मामी किंवा दुसरे पण, मामाची मुलगी चांगली आहे तुझ्यासाठी। मग काय होऊन गेलं? काय झालं, कसं काय? अहो लहानपणी आहे ना, दोघं जण हात धरून जायचे, मग सगळी वाड्यातली लोक चिडवायची, ही बायको करायची, ही बायको करायची। आणि मग नंतर तिकडे शाळेला होता, पहिलीपासून ते 10वी पर्यंत। मग त्याने मनावरच मग त्यांचं 8वी पासून प्रेम जमलं। हो हो। सासूबाईने म्हणजे पिक्चरचा एंडच सांगून टाकला। हो। त्यांचं मग फिक्सच झालं, त्यांचं फिक्सच झालं। हो। 8वीत? हो। कितवी पर्यंत होता तिकडे खेड शिवापूरला? पहिलीपासून ते 10वी पर्यंत। ते कमी बोलतात का? नाही, जास्त बोलतात। आज बोलतच नाही काय? पहिलीपासून 10वी पर्यंत तिकडे होता खेड शिव। जरा आवाज जरा मोठा काढा। हा, तुमचा आवाज वाढला नाही तर सासूबाईंचा वाढणारच आहे। पण तिघांमध्ये तुम्ही हे या आणि ते, घरात आवाज मोठा कोणाचा आहे? माझाच। घरून तर चिडवत होते, त्यामुळे मान्यतेचा काही प्रश्नच नव्हता। नाही, पण म्हणजे तरी अडथळे आले, म्हणजे माझ्या भावाची परमिशन नव्हती। हो। त्या वेळेला त्या टप्प्यावरती ते झालं। पण तुम्ही दोघांनी ठरवून टाकलेलं होतं ना? हो, आम्ही म्हणजे फिक्स केलेलं ते करणं, तर आम्ही दोघं म्हणजे करायचंच लग्न ते। पण मला सांगा, खेड शिवापूर एवढंच आहे, आता जरा बदल, सिटी आहे खूप, सिटी आहे, पण तरी सुद्धा आता आणि पूर्वी याच्यात थोडासा फरक आहे। मग तुमची भेटण्याची ठिकाणं कुठली होती? भेटणं म्हणजे असं आपल्या घरातच, म्हणजे आता पहिलं एवढं काय 8वी ते 10वी पर्यंत नॉर्मली फक्त एक अट्रॅक्शन होतं, बाकी काहीच नव्हतं। म्हणजे आम्ही नॉर्मली घरातच भेटायचो, बाकी नाही कुठे भेटण्याचं ठिकाण। आणि नंतर 10वी नंतर? 10वी नंतर मग कॉलेजला वगैरे पुण्याला भेटायचं आम्ही। पुण्याला कॉलेज जायचे ना। कुठलं तुमचं कॉलेज? कुठलं? जेदे कॉलेज। आणि त्यांचं? त्याने नाही कॉलेज केलं, ते मुंबईला आले मग नंतर 10वीच्या नंतर। अच्छा अच्छा। मग मला भेटण्यासाठी खास मग आम्ही सारसबाग किंवा असं दुसऱ्या ठिकाणी भेटायचो। एकदा तर मला भेटण्यासाठी पहाटे 3 वाजता सारसबागेत येऊन थांबलेला। पहाटे? हो, त्याचा मित्र आणि तो। का हो, कुठे होता तुम्ही? तेव्हा मुंबईत राहिला होते ना? मग पहाटे कसे काय गेले तिकडे? रात्री ते इकडून एसटी पकडायची, सकाळी तिथे जाते। मग घरी काय सांगायचे तेव्हा? शिवापूरला चाललो म्हणून। हां, गावी तर जातच होतो मी, पण गावी जायच्या अगोदर पुण्यामध्ये थांबून भेटून मग नंतर मग जायचो। पण तेव्हा मोबाईल होते? नाही, मोबाईल नव्हते। मग कसं काय कॉन्टॅक्ट व्हायचं? लँडलाईन होतं घरामध्ये, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून मग माझं कॉलेजचं टायमिंग 7चं होतं। मग मी माझ्या मैत्रिणीबरोबर घरातून जायचे, तिला तू कॉलेज राहायचं कुठे तेव्हा?
शिवापूरलाच. मग शिवापूरवरून पुण्याला आम्ही अपडाऊन करायचो अपडाऊन कॉलेजला. करायचे. अच्छा, मग तुम्ही गेल्यानंतर हे तिकडे असायचे? हा, म्हणजे मी मैत्रिणीबरोबर घरातल्याला सांगून मी कॉलेज झाली, तिला तू कॉलेजला जा, परत तिच्या टायमिंगला मी भेटून परत म्हणजे आहे त्या ठिकाणी थांबायचं. मग पहाटे 3 वाजता हे तिकडे पोहोचायचे? हा, 3 ते 3:30 म्हणजे त्या आणि टायमिंग. मग काय करायचे ह्या भेटेपर्यंत? गणपती, सारसबागेचा गणपती आहे, नंतर मग कांदा पोहे हे कार्यक्रम चालूच असायचा. मग तुम्ही सारसबागेच्या बाहेरच कांदे पोह्याचा कार्यक्रम उरकून घेतला. तुम्ही कितीला पोहोचायचे तेव्हा? घरातून आम्ही 6:30 पावणे 7ला म्हणजे बस 7 सव्वा 7ला म्हणजे तिथे 8 वाजता पोहोचायचे. 8 वाजता 8 3 ते 8 हे देवाच्या दरवाजात बसलेले देवीच्या असायचे. दर्शनासाठी. देवीच्या दर्शनासाठी. काय सासूबाई, कशा सूनबाई आहेत? बरे आहेत. मग हा. मला तुम्हाला विचारायचं, सूनबाई काम करतात का हो हल्ली? हो करतात. करतात ना? हो. तुम्हाला काय काम? नाही, काय नाही मला करू. तुम्ही आराम फक्त. हा, आरामशीर. आणि लक्ष ठेवणं. हा, नाही लक्ष नाही. मग ते आपले फिरायला जातात, ते करतात. तुम्हाला मी आपली नेतात? बसते घरात. तुम्हाला नाही नेत? मला बी नेतात. कधी? कधी बी झालं तरी चल बोलतात. कुठे? पण मला आवडत नाही हा, जायचं. म्हणून तुम्ही जात नाही. हा. चल म्हणतात आणि घरात ठेवतात आणि स्वतः नाही. जातात. आता ह्यांच्यामध्ये आपण कशाला जायचं? नाहीतर काय? हो. आणि त्यांना सुद्धा काय का हा. का- का नेत नाही हो तुम्ही त्यांना? तिला हॉटेल्स वगैरे खाणं पण आवडत नाही, म्हणून मी नाही जात नाही. जाऊन काय करायचं? आपण जेवण नाही करत, काही नाही. हॉटेलचं नाही खात. आणि हे दोघे हॉटेलात असतात? हो, यांचं आठवड्याला असतं. आठवडे? हो हो, प्रत्येक आठवड्याला त्यांचं जाणं असतं. तुम्ही नाही, तुम्ही घरातलं आपलं बरं. हो 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 की नाही? हो. काय हो, कसं वाटतं तुम्हाला आता? शेवटपर्यंत असंच राहावं, बोलून गोड बोलून वगैरे व्यवस्थित. कधी कधी थोडंफार जास्त बोलतात सुनबाई. हो, काय हो? म्हणजे मला असं म्हणजे राग येतो, म्हणजे असं म्हणजे पटकन, म्हणजे कुठलं असं डायरेक्टली आवडलं नाही तर मी लगेच म्हणजे बोलते पटकन, असा माझा स्वभाव आहे. म्हणजे आणि जाऊबाईंची कशा असंच बोलता? हा, सगळ्यांशी, म्हणजे मला जे नाही पटत ते नाही पटत. आणि मग काय करता तुम्ही? मग तुमच्यात काय नाही, आपापसात थोडंसं रागावण होत असेल ना? हा, होतं. म्हणजे माझा तसा मुळात स्वभावच तसा आहे, म्हणजे प्रेमळ पण तेवढीच आणि रागीट पण तेवढीच आहे. पण जास्त रागीट आहात नाही, का? जास्त नाही. काय थोडंसं सासूबाई? normally. काय म्हणणं आहे? काय नाही. काय, मग भावाची मुलगी ना? कुठे कुठे फिरायला घेऊन जाता आता? महिन्यातून एकदा एक पण संडे. आता पहाटे 3 वाजता सारसबागेत बोलवलं तर जाल? आता मी इकडे मी सारस बघत पण भेटणार. हो, देवाच्या दर्शनाला. पण त्यांचं हसणं फार चांगलं आहे. हो. हा? हो ना? हसरा म्हणजे त्यांचा चेहराच असा, त्याचा हसराचा चेहरा. त्याच्यावरच सगळं झालं का? पण सासूबाई कशा काय वागतात तुमच्याशी? हो, छान एकदम. हं? खूप छान. कधी रागवत नाही? सासूबाई बिलकुल रागवतच नाहीत. आम्हीच रागवत असतो त्यांच्यावर? म्हणजे असं नाही रागवत, म्हणजे पण ते कधीच असं म्हणजे बाबा कुठे जायचं असेल तर जा, नको जावं असं म्हणजे कधीच बोलत नाहीत. मग माहेरी जास्त स्वातंत्र्य होतं की सासरी? दोन्हीकडे. माहेरी तर खूपच छान आहे, इकडे पण चांगलंच आहे. मी खुश आहात? खुश एकदम. एकदम आनंदात आहात. चला, या दोघींना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळतं बघूया. खेळ एकदम सोपा आहे. दोघींना 10-10 संधी. तुमच्या समोर जो चौकोनी ठोकळा ठेवला आहे त्याच्यावरती तो फुटबॉल आपटायचा. तो उसळला की जाऊन या बास्केटमध्ये थांबला पाहिजे. 10 गुण मिळवायचे आहेत. बघूया किती बक्षीस मिळवणार. चला, तुमच्यापासून सुरुवात. 1-0. 3-0. 4-0. 1. 6-2. 8-3. 10-4. आता सासूबाई बघूया 6 गुण मिळवणार का? 1. 4-2. 6-3. 7-4. 8-5. काही हरकत नाही. अभिनंदन.
झी मराठीकडून हे बक्षीस तुमच्यासाठी. अभिनंदन तुमच्यासाठी. घरातले काय बोलतायत तुमच्या दोघींबद्दल ते आपल्याला ऐकायचं आहे. सगळ्यात आधी आई बाबा. मुलगी चांगली, जावई चांगले आहेत. आम्ही कधी म्हटलं वाईट आहेत म्हणून? जावई चांगले म्हणजे काय आहेत? स्वभाव चांगला आहे त्यांचा. हो काय? तुम्ही कुठे राहायला? खेड शिवापूर. हे 8वी नंतर जरा सारसबाग मध्ये जाणं माहिती होतं तुम्हाला? नाही. आम्ही आपले खेड शिवापूरला आलो, कधी थांबलो तर भेळ खातो आणि पुढे जातो. द्या काका काकींकडे द्या. आमच्याकडे ते 10 वर्ष होते. पहिलीपासून 10वीपर्यंत माझ्याकडे होतं ते शिकायला. तुम्हाला माहिती होतं हे काय चाललंय? होतं की माहिती. त्यांचं लव्ह लेटर माझ्याकडे होतं ना एक. लव्ह लेटर मिळालं होतं? मिळालं होतं मला. तुम्हाला कसं मिळालं? एक दिवस ते घरात मिळालं मला. किती यायची हो पत्र? म्हणजे पहिले लँडलाईनच्या आधी तो इकडे 10वीला आला ना, तेव्हा म्हणजे फोनच नव्हते ना, म्हणजे असं पत्र महिन्यातून वगैरे असं लिहायचं, म्हणजे बरी आहे का सगळ्यांची विचारपूस मग मध्ये तुम्हाला आलेलं पत्र तुम्ही काय करायचे? ठेवायचं फाईलमध्ये माझ्या. मग ती फाईल कुठे आहे? आहे गावी, म्हणजे असं ग्रीटिंग्स वगैरे ते. हो अजून आहे. काय सांगाल दोघांबद्दल? दोघं चांगली आहे, चांगली व्यवस्थित. होय ना. दाजी खूप मेहनती आहे आणि माझी बहीण पण खूप छान आहे. म्हणजे मेहनती म्हणजे बहिणीने कामाला लावलंय. नाही नाही, कष्टाळू खूप आहेत. येस येस. आणि माझ्या बहिणीने खूप त्यांना साथ दिली पहिल्यापासून. Very हो. सासूबाई खूप चांगल्या एकदम आहेत. म्हणजे हातातलं काम सोडून सांगितलं ना तर लगेच धावत येणार. म्हणजे दुसऱ्यांच्या कामासाठी अगदी धावत जाणार असे आहेत. अरे वा. आणि स्वभाव एकदम शांत, म्हणजे शांत एकदम आहे. किती सासू सुना म्हणजे सून बोलली तरी पण ती उलट शब्द असं करणार नाही केव्हा. अच्छा अच्छा. म्हणजे सुना बोलतात. म्हणजे केव्हा तरी म्हणजे असं बोलणं होतं ना घरात असल्यामुळे. तर एकदम शांत स्वभावाची आहे. अजून कोण? खूप हसायला लागतं आणि साड्यांची भयंकर हौस आहे. नवीन साडी आणली की कधी एकदा त्याची घडी मोडते असं होतं तिला. बाकी सगळ्यांशी मन मिळवून छान राहते. आणि सासूबाई तर बिचारे शांतच आहेत. बिचारे. ते तुमच्यामुळे बोलल्या. म्हणजे त्यांचा स्वभावच खूप शांत आहे म्हणून त्यांना बिचारा म्हणजे त्या असं मुळातच म्हणतात, खूप शांत शांत आहेत. आहे. मुळातच त्या खूप शांत आहेत. सासूबाई कसं वाटतं ऐकून सुनेचं? छान लागलं. आणि तुमचं कौतुक चाललंय फार. छान. हो ना. छान. बरं आता ना मी काही प्रश्न विचारणार आहे तुमच्या मुलाला हा. आणि ते उत्तर देणार आहेत. हो बघूया कशी उत्तरं देतात. हो. उत्तरं देताना एक झेंडा दिला जाईल. जे उत्तर असेल ते दाखवायचं. गप्पा मारण्यात तुमचा जास्त वेळ कोण वाया घालवतं? माझा. सासूबाई. मन मोकळं करायचं असेल तर आधी कोणाकडे बोलाल? सुनेकडे. दोघींपैकी स्वयंपाकात मदत करायची असेल तर तुम्ही कोणाला कराल? सासूबाईंना. तुम्हाला सतत कोण ऐकवतं? हक्काचा माणूस असतो ना ऐकणार. एकही संधी सोडत नाही. अजिबात नाही. मी उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण म्हणजे समजा लेट जरी झालं यायला तरी आता कोण भेटतं ना मध्ये रस्त्यामध्ये 5 मिनटामध्ये समजा डिस्टन्स असेल तरी नाही तेवढ्या वेळात. आता कोण बोलत बसलं 10-15 मिनटं जातात ना. एवढा उशीर का लागला? ते सारखं चालूच असतं पट्ट. आणि मग तुम्ही सांगितलेलं कारण पटतं? नाही मग ते पटवायला लागतंच तिला. शेवटचा प्रश्न. दोघींना 2-2 गुण आहेत. या दोघींपैकी कोणाचा फोन आला की धडकी भरते? कामात आहात आणि फोन वाजला आणि यांचा फोन आला की तुमची रिॲक्शन काय असते? म्हणजे समजा स्कूलमध्ये पण जायचं असेल आता कामात असल्यामुळे मी असेल समजा विक्रोळीला तर परत भांडुपला कसं काय जाऊ शकणार? ते मॅनेज केलं पाहिजे तिने. ती नाही तुम्ही जा तिकडे. अच्छा स्कूल असं आहे ते. हां नाही फक्त बँकेचं काम म्हणजे फीस भरायचं, बाकी मी मॅनेज करते सगळं. मग काय सांगू नका, त्यांना धडकी भरते. अभिनंदन दोघींना झी मराठीकडून. दोघींवरती काही आरोप आहेत या घरातल्यांनी आणि शेजाऱ्यांनी लिहिलेत. हे वाटतात तसे नाही आहेत. मी काही सांगितलं तर तुम्ही ऐकत नाही. शॉपिंग करून आलात ना की तुम्ही लपवून ठेवता, शेजाऱ्यांना दाखवत नाही. असं नाहीये, उलट मी सगळ्यांना दाखवते. नवीन नवीन पदार्थ बनवायचा प्रयत्न करता पण एकही पदार्थ चांगला बनवत नाही.
खरं आहे का सासूबाई? हो. नाही जमत? नाही जमत. सासूबाई तुम्ही ना संपूर्ण दिवस कामाच्या मागे धावत असता, आराम करत नाही. हो काय? हो, आराम पुष्कळ करते. नाही ना सगळे म्हणतात. नाही करता. सुनबाईंचा आवडता छंद आरोपातनं व्यक्त केलाय, काम कमी आणि झोप जास्त. खरंय? हो. आधी हो म्हणाले मग नाही म्हणता. नाही म्हणजे माझ्या मुलाचं स्कूल मॉर्निंगचं आहे, म्हणजे मी सकाळी 4:30ला उठून त्याचा टिफिन वगैरे देऊन मग थोडासा आराम करते म्हणजे, आणि मग नंतर मुलांची परीक्षा सुरू असली की सगळ्या शेजाऱ्यांना आवाज करू नका म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. मला त्याचा अभ्यासात डिस्टर्ब आवडत नाही म्हणून, म्हणजे शेजारी म्हणजे एकदम चिल्ली पिल्ली आमच्याकडे खूप आहेत, ते खूप आरडाओरडा करतात. मग सगळ्यांना एक आवाज टाकले की आपापल्या घरात. सुनबाई चिडचिड करतात, खरंय? थोडीफार होते, जास्त नाही. बरं, असे काही आरोप आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मी ते शॉपिंग लपून ठेवते असं नाहीच आहे. मी उलट माझ्या सगळ्या साड्या काय तर मी पहिलं घालून पूर्ण सगळ्या चाळीवाल्यांना दाखवते. आरोप माहित नाही कोणी केलाय ते मी जाताना सांगतो. या दोघींनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? हिने थोडासा काम थोडं कमी करून आराम केलेला चालेल. हिने सल्ले द्यायचे थोडेसे बंद केले पाहिजे. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? सासूबाईंची. म्हणजे कधी असं बोललं असेल तर. आणि स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडीशी चिडचिड, म्हणजे जास्त नाही होते, थोडी थोडी ती कमी करेल. तुम्ही काही क्षमा मागूच नका, कारण तुम्ही कोणाला काही दुखवतच नाही. हो की म्हणजे नाही? नाही. पण आज धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? सुनाला. का? भावाची मुलगी आहे म्हणून. भावाची मुलगी आहे म्हणून तिचं कौतुक, आणि तू या घरात आलीस आणि लक्ष्मीच्या पावलानं आज पूर्वीचे दिवस बदलून जे काही सगळ्या सुनांनी येऊन घरात वाढ केलेली आहे उत्तरोत्तर आनंदाची, बरोबर ना? त्यासाठी म्हणजे आमच्या भावांनी मला साथ दिली. हो हो, खूप साथ दिली. हो, तिघा भावांनी मला साथ दिली म्हणून आज मी हे दिवस बघितले. का तर माझे मिस्टर मेलेले 20 वर्ष झाले, माझ्या भावांनी मला पुढे आणलं. सगळे भाऊ पाठीशी उभे राहिले म्हणून या माऊलीनं सगळी लहानपणी जी सगळ्या बाबतीमध्ये माझ्या तिन्ही भावांनी मला पुढे आणलं. हो ना, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तुमच्या. म्हणून मी हिला दुखवत नाही, कोणालाच नाही, त्याच्या बी बायकोला नाही आणि याच्या बी नाही. त्यामुळे आज जे काही धन्यवाद द्यायचे ते सगळ्या भावंडांना आहेत की त्यावेळेला सगळे भाऊ हे पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या माऊलीने विश्व निर्माण केलं. आणि त्या प्रसंगात तुम्ही ज्या पद्धतीने या माऊलीच्या पाठी उभे राहिलात त्याबद्दल आमच्याकडनंही धन्यवाद. आणि माऊली, तुम्ही हसत राहा, तुम्ही हसत राहा, सगळं कुटुंब आनंदात राहू द्या असं म्हणत क्षण आलेला आहे पैठणीचा. पैठणी कुणाला मिळणार ते आत्ता स्पष्ट होणार. काय वाटतं, मुलाने कोणाचं नाव काढलं? सुनबाईचं. होय ना? हो. सुनबाई, तुम्हाला काय वाटतं कोणाचं नाव काढलंय? म्हणजे आता ती चिठ्ठी आली असेल त्यात असं त्याने काय असं म्हणजे हे नाही केलं की नका बाजू घेऊ आता. तुम्ही कोणाची चिठ्ठी काढली? आईची. बघूया आता कोणाची चिठ्ठी काढली. हे बरं आहे. सुनबाई, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सासूबाई, चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.